नमस्कार। आज मैं आपको सीटेट पास कैसे करें, सीटेट क्लियर कैसे करें, ये बताने जा रही हूँ। मैंने यही यूज़ करके हमारा सीटेट क्लियर किया है। तो देखिए, यहाँ पर मैंने कुछ मैथ्स के पेडागोजी टैग-वर्ड्स निकाले हैं। तो देखिए, हमारे पास कुछ ही दिन है, तो यहाँ पर मैंने कुछ पॉजिटिव वर्ड्स निकाले हैं और यही आपको क्वेश्चन पेपर में देखने हैं, क्वेश्चन में देखने हैं। जर प्रश्न तुम्हाला बघा, प्रश्न नीट आधी वाचून घ्यायचा आहे। प्रश्न 2 वेळा नक्की वाचा, कारण मी याच प्रकारे माझ्या सीटेटला चांगला स्कोर केलेला आहे। जर प्रश्नात तुम्हाला सरळ, तार्किक, अधिक स्पष्ट, क्रमबद्ध असे शब्द असतील तर ते नक्कीच पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला ऑप्शनमध्ये असा ऑप्शन असेल की बघा, त्याच्याशी संबंधित निगेटिव्ह वर्ड्स जर असतील तर तो तुमचं उत्तर नसणार आहे। जर पॉझिटिव्ह 2-3 ऑप्शन जर तुमचे पॉझिटिव्ह असतील आणि एखादं जर निगेटिव्ह असेल तर त्यानुसार तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर चूज करायचं आहे। जर तुमचे आता 4 ऑप्शन आहेत समजा आणि 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक ऑप्शनमध्ये एखादा शब्द असेल, कोणते सरळ, तार्किक, अधिक स्पष्ट, क्रमबद्ध किंवा सुदृढ यापैकी जर असेल तर ते तुमचे पॉझिटिव्ह असतील आणि एखादंच वाक्य जर निगेटिव्ह असेल तर तो तुमचं उत्तर असणार आहे। त्यामुळे पॉझिटिव्ह वर्ड्सवर फोकस करा। क्वेश्चन वाचताना नेहमी 2 वेळा वाचायचा आहे। त्याच्यानंतर बघा काय आहे, तर्क और तार्किक चिंतन असेही टॅगवर्ड्स असतात। त्याच्यानंतर वास्तविक जीवन से जोडणं, म्हणजे प्रश्न जर आपण आपल्या स्वतःच्या जीवनाशी जोडला आणि त्यानुसार आपण शिक्षक आहेत असे जर आपण समजलो आणि त्यानुसार त्याचं जर उत्तर दिलं तर नक्कीच तुमचं ते आन्सर बरोबर येणार आहे। त्यानंतर सीखने के अवसर, यानी की म्हणजेच काय की तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहात किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आपण अवसर दिला पाहिजे, त्यानुसार ते यानुसार हे जर पॉझिटिव्ह असेल तर ते तुमचं उत्तर नक्कीच असणार आहे। त्याच्यानंतर गणितीय विचार को प्रोत्साहित करणं, म्हणजे हा जर टॅगवर्ड असेल तर तो पॉझिटिव्ह असतो आणि तो नक्कीच, बाकीचे इतर जर निगेटिव्ह असतील आणि हा जर असेल तर तो नक्कीच तुमचं उत्तर असू शकतं। त्यानंतर समज और चिंतन विकसित करणं, म्हणजे बच्चों में समज और चिंतन विकसित करणं असं जर म्हणजे पॅडागॉजीवरचे जे प्रश्न असतात त्याच्यात नक्कीच याचा वापर केलेला असतो। विस्तार पर ध्यान दे, त्याच्यानंतर व्यापक विकल्प, त्याच्यानंतर बघा सरल, तार्किक, अधिक स्पष्ट, क्रमबद्ध एवं अन्य विद्यालयी पाठ्यक्रम की अपेक्षा सुदृढ होती है, या प्रकारचे जर शब्द दिसले, तसेच संख्या संबंधी कौशल्य विकसित करणं, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संख्याविषयी कौशल्य विकसित करणं असे जर शब्द असतील तुमच्या जर प्रश्नात म्हणजे ऑप्शनमध्ये तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही ऑप्शन चूज केलं पाहिजे। त्याच्यानंतर काय आहे बघा, मापतोल की इकाई विकसित करणं, मूर्त से अमूर्त धारणा को प्रोत्साहित करणं, यानुसार काय असतं ते शब्द असतात त्यानुसार तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर नक्कीच पॅडागॉजीचे तुमचे या ठिकाणी 15चे 15 मार्क येणार आहेत। त्याच्यानंतर बघा प्राथमिक स्तरावर काय असतं, सामाजिक व्यावहारिक जे उदाहरणं असतात त्याच्यानुसार तो आपल्याला शब्द त्याच्यानुसार चूज करायचा आहे। प्राथमिक स्तराला एवढंच असतं। तसेच गणित की भाषा की अंग, मग काय असतं त्याच्यात पद, प्रत्यय, सूत्र, सिद्धांत, चिन्ह याच्यानुसार बघा ते शब्द असतात। गणित स्वतः एक भाषा आहे जो विभिन्न चिन्ह और नियमों से होकर चलती, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु पॅडागॉजीमध्ये जर असे शब्द असतील तर ते नक्कीच तुमचे उत्तर असू शकतात। एक्सपिरियन्स, लँग्वेज, पिक्चर, सिम्बॉल म्हणजे साईन, म्हणजे शिक्षक काय करतात ते स्वतः एखादं चित्र दाखवून, म्हणजे बघा आपण त्रिकोण, चौकोन, काटकोन म्हणजे यानुसार आपण ते शिकवत असतो। आपण स्वतः तिथं आहेत याचा विचार करून त्यानुसार जर आपण क्वेश्चन पेपर सोडवला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। आणि एवढे हे स्वतः मी मुद्दे काढलेले आहेत, हे बघा मी स्वतः हे तयार केलेले आहेत आणि त्यानुसारच मी माझ्या सीटेटच्या पेपरमध्ये चांगला स्कोर घेतलेला आहे। एवढं करा, तुम्हाला नक्कीच गणिताच्या पॅडागॉजीची सगळे मार्क भेटणार आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।